आज दुपारच्या जेवणात मस्तपैकी आळूच्या वड्या आणि गरमागरम चपाती केली होती बरं का. पण त्याआधी पहाटे मस्तपैकी 5:15ला सुटलो होतो आणि 6:15ला हिची व्हॅन येणार होती मनस्वीच्या शाळेची. मनस्वीचं इथं चाललं होतं, व्हॅन आली का नाही आली, इतक्यात व्हॅन तिची आली होती आणि मग इथे मी तिला सोडायला खाली आली होती. व्हॅन असल्यामुळे सहज आपल्या घरापर्यंत येते आणि शाळेच्या गेटपर्यंत सोडते, त्यामुळे चिंता नसते. त्यामुळे पावसा पाण्याचं बरं पडतं. आणि तिला सोडल्यानंतर इथे छानपैकी मी स्वतःसाठी नाश्ता करायला घेतला होता. मस्त गरमागरम पोहे केले होते. पोहे मी कधी पोहे करते, कधी शिरा, कधी उपमा. तुम्ही काय करता नाश्त्याला? आणि कधी चहा चपाती पण खाते असे, म्हणजे खूपच कंटाळा आला तर, म्हणजे ह्यांना भाजी चपाती करते की नाही तेव्हा मी पण चहा चपाती खाऊन टाकते आणि कधीतरीच असं पोहे वगैरे उपमा शिरा करते. तुम्ही काय करता सकाळच्या गडबडीत? डायरेक्ट काही जण डायरेक्ट जेवण पण करतात, कारण तेवढा वेळ नसतो नाश्त्याला वगैरे. मला तर वेळ असतो त्यामुळे मी नाश्ता वगैरे करते, नाहीतर मी पण चहा चपाती करते. हां, पोहे खाल्ल्यानंतर मला चहा लागतो बरं का, पण तो सुद्धा मी ब्लॅक टी घेते. हां, आता दुधाचा चहा आवडतो बरं का, मला पण खूप आवडतो, पण मी आठवड्यातनं एकदाच घेते. आणि चहा ठेवल्यानंतर इथे चाललं होतं काय करायचं जेवणासाठी. वाटाणे थोडे खराब होत होते, म्हटलं सोलून ठेवावे. आणि इथे आळूची पानं होती बरं का, थोडीच होती, म्हटलं करून टाकावी, नाहीतर परत पिवळी पडतात. बाजारातून आणली होती. आणि इथे शेवटी मी चायपत्ती टाकते बरं का, सुरुवातीला टाकत नाही. आणि चहा मात्र मला नुसता असा साखरेचा नाही चालत, त्याच्यामध्ये मी वेलची, परत जायफळ, सुंठ पावडर आणि गवती चहा वगैरे असं टाकते. इतका भन्नाट चहा होतो की नाही, एक नंबर, मूडच फ्रेश होऊन जातो आणि एकदम भारी वाटतं. त्यामुळे सध्या तरी मी नाश्त्यानंतर असा ब्लॅक टीच घेते. खूप प्रसन्न वाटतं चहा पिल्यानंतर. तुम्हीसुद्धा घेता का चहा? नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मला तर आवड आहे, कारण आपल्या दिवसाची सुरुवात चहा पिल्यानंच होते, पण सुरुवातीला घेत नाही मी. सुरुवातीला नाश्ता करते आणि मग चहा घेते, फ्रेश होतं. आणि मग दुपारी मनस्वी आल्यानंतर छानपैकी आळूच्या वड्या केल्या होत्या. चला तर मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.